नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची जर का कर्क रास असेल आणि दुसऱ्याची तुळ रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे किंवा रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल, दोघांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल, जीवनाकडे बघण्याची दृष्टी कशा प्रकारची असते, याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये दोघांच्या अपेक्षा नेमक्या काय असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण कर्क राशीबद्दल विचार करू. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अभिजात सौंदर्य हे कर्क राशीमध्ये दिसून येतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची फॅशन जरी केली तरी त्यांना ती लागू होते आणि फॅशनच्या बाबतीत तसे फारसे काय ते पॉझिटिव्ह नसतात. मात्र फॅशन न केली तरी त्यांचं सौंदर्य मात्र हे उठून दिसतं. याचप्रमाणे याच्या जोडीला त्यांचं बोलणं किंवा वाणी ही असते. यांची वाणी ही अतिशय शांत स्वरूप असते. कुठल्याही मुद्द्यावरती कित्येक वेळ बोलण्याची ताकद ही कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. अर्थात कर्क राशीच्या व्यक्ती या बऱ्याचशा भावनाशील असतात. त्यामुळे एखाद्या नातेसंबंधावरती बोलायला यांना बरंचसं आवडतं आणि भावनाशील असल्या कारणामुळेच ही जी रास आहे ही घरच्या व्यक्तीशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी सर्वात जास्त अटॅच असते. घरातल्या व्यक्तीशी यांचं अटॅचमेंट एवढ्या जास्त प्रमाणात असतं की यांच्या जीवनात जरी काही त्रास असतील, काही प्रॉब्लेम असतील आणि घरातली माणसं जरी खुश असतील, घरातलं वातावरण चांगलं असेल तरी घरच्या वातावरणात किंवा घरच्या माणसांमध्ये त्यांच्या सुखामध्ये सुख म्हणणारी ही एकमेव रास आहे. खास करून आईच्या संदर्भातलं यांचं जे अटॅचमेंट आहे हे अगदी वरच्या स्तरावरचं असतं. केवळ आणि केवळ नजरेतून आई मुलाच्या किंवा मूल आईच्या नजरेतली ही जी भाषा आहे ही समजून घेते आणि यामुळेच यांचं जे सर्व सुख आहे हे कौटुंबिक सुखामध्येच दडलेलं असतं. त्याच्यामुळे कुटुंबामध्ये रमणारी ही रास आहे. तसं पाहिलं तर कर्क राशीच्या व्यक्ती या बऱ्याच प्रमाणात यांचं हार्डवर्किंग नेचरसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. आता यामध्ये साधारणतः जे कर्क राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना घरात राहायला आवडतं, परंतु जास्त इन्कमसाठी किंवा त्यांच्या करिअरसाठी ते घराच्या बाहेरसुद्धा पडतात. परंतु त्यांच्या मागे कारण एकच असतं की घरातल्या व्यक्तीसाठी काहीतरी केलं जावं, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं जावं. अर्थात बाहेर जाऊन स्वतःचं काहीतरी वेगळं कर्तृत्व निर्माण करणं हा भाग किंवा असं स्वप्न मात्र सहसा कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु यांच्या बाबतीत थोडीशी स्पेशल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कशा प्रकारे ते गुंतवणूक करायची याची उत्तम समज ही कर्क राशीच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. हळवे असतात, भावनाशील असतात, छोट्या मोठ्या गोष्टी या यांना लागतात. अगदी शब्दाने सुद्धा दुखावले जाणारे असतात आणि यांचा वीक पॉईंट हे यांचं कुटुंब असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे सहसा तसं पाहिलं तर कर्क राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या साधारणतः रिलेशनशिपमध्ये येत नाहीत आणि रिलेशनशिपमध्ये यायचं असेल तर बराच विचार करतात. ही गोष्ट ज्या स्पेशल असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कमिटमेंट लवकर मागतात. म्हणजे यांच्यापैकी फक्त आणि फक्त रिलेशनशिपमध्ये रेंगाळत राहणं हे त्यांना तसं आवडत नाही किंवा तसं ते करमत नाही. परंतु रिलेशनशिपच्या पुढचा टप्पा यांना जास्त महत्त्वाचा वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे रिलेशनशिपमध्ये येतात त्यावेळेस समोरच्या माणसाची संपूर्ण जबाबदारी घेतात. ही गोष्ट या राशीमध्ये खूप खास करून दिसून येते आणि लगेचच्या लगेच समोरच्या माणसाशी जुळून जातात. मग यांचं जे जीवन किंवा यांचं जग, यांचा आनंद हा समोरच्या माणसामध्ये दिसून येतो. आता आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीबद्दल. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायुतत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. या राशीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान. सुंदर, नीटनेटकं, टापटीप आणि थोडंसं फॅशनेबल असं यांचं राहणीमान असतं. अर्थात यांची जी फॅशन असते ही सोबर असते. खूप डार्क फॅशन यांना आवडत नाही किंवा त्यातून ते पसंतही करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वाणी. अतिशय उत्तम संवाद साधण्याची कला ही तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. ही अशा प्रकारे असते की समोरच्या व्यक्तीच्या विचारांबरोबर आपले विचार जुळवून आणणे किंवा त्याच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत जाणं आणि संवाद साधणं. कधीही तुळ राशीच्या व्यक्ती या दुसऱ्याचा अपमान करत नाही. ही गोष्ट खूप स्पेशल आहे आणि समोरच्याबरोबर संवाद साधण्याची कला ही यांची खूपच चांगली. यांचं राहणीमान खूप चांगलं असं, व्यक्तिमत्व त्यामुळे उठून दिसतं. यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण हे तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं. तुळ राशीच्या व्यक्ती
या सर्वांना हव्याशा वाटतात, कारण बाकी सर्व राशीचे चांगले गुणधर्म हे तुळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थातच या राशीचे जे चिन्ह आहे ते तुला घेणाऱ्या पुरुषाचं आहे. त्यामुळेच बॅलन्स साधणारी ही रास आहे, समतोलत्व साधणारी ही रास आहे. सगळ्या प्रकारच्या भावनांच्या संदर्भात समतोलत्व हे या राशीमध्ये दिसून येतं. म्हणजेच तुळ राशीच्या व्यक्ती या भावनातीत होऊन कुठल्याही गोष्ट करणार नाही, अति रागवणार नाही, अति आनंदही त्यांच्यामध्ये दिसणार नाही किंवा आनंदाने हुरळून गेलं आणि काहीच न समजणं हा प्रकारही तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. धीरोदात्त अशा प्रकारची ही रास आहे. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम प्रकारची असते. त्यामुळे करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा ही रास पुढे जाणार असते. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीजसुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या दिसून येतात. एकंदरीतच सर्व गुणसंपन्न असं म्हणायला काही हरकत नाही, अशा प्रकारची ही तुळ रास असते. आता इथे 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. तुळ राशीच्या व्यक्तींना भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे जन्मजातच असतं, कारण मुळातच ही जी रास आहे ही कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी रास आहे आणि सप्तम स्थान हे तुमच्या अपोजिट जे लिंग असतं त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन दाखवतो आणि मुळातच ही रास तिथे येत असल्या कारणामुळे स्वभावतच यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन असतं. परंतु हा जो भाग आहे हा रिलेशनशिपमध्ये थोडासा त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तुळ रास आहे त्यांच्यामध्ये थोडासा इगोचा प्रॉब्लेम होऊन जातो. अर्थात हा फार थोडासा तुम्ही जास्त कालावधीसाठी यांच्या सानिध्यात असाल तर तुम्हाला त्यांचा हा स्वभाव दिसून येईल. जसं आपण चर्चा करतो आहोत की कर्क रास आणि तुळ रास दोन्ही समजा रिलेशनशिपमध्ये असतील, अर्थात दोन्ही राशींचे काही जे गुणधर्म आहेत ते चांगले, त्यांचं बोलणं चांगलं आहे, एकमेकांना रिस्पेक्ट देऊन बोलणारं आहेत, राहणीमान खूप चांगलं आहे, काही ज्या गोष्टीमध्ये आणि दोन्ही ज्या राशी आहेत या चांगल्या मेहनत करून पुढे जाणाऱ्या आहेत. आता काही ज्या गोष्टी त्या दोन्ही राशीमध्ये पूर्णपणे वेगळ्यासुद्धा आहेत. जसं की कर्क रास आहे ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहे. तेवढा इमोशनलपणा किंवा तेवढा भावनाशीलपणा हा तुळ राशीमध्ये तसा दिसून येत नाही. बोललं किंवा वाणी कर्क राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना बोलायला खूप आवडतं आणि त्यांचे अटॅचमेंट घरच्यांशी खूप असते. तुळ राशीच्या बाबतीत हा किंवा प्रकार दिसून येत नाही. तुळ राशीच्या व्यक्ती या बऱ्याच प्रमाणात त्यांचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात निगडीत असतात. हा भाग कर्क जी रास आहे ही घरात रमणारी रास आहे. घरातल्यांची अटॅचमेंट यांची जास्त प्रमाणात दिसून येते. कधीकधी सरळ नेमकं बोलणं हे कर्क राशीला थोडंसं अवघड वाटू शकेल. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुळ राशीचा मगाशी सांगितलेला जो गुणधर्म आहे की कधीकधी त्यांच्यातला जो इगो आहे, जो अहंकार आहे की जो सूक्ष्म प्रमाणात असो, हा कधीकधी रिलेशनशिपमध्ये बाधक ठरू शकतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, या भागामुळे जी फ्लेक्झिबिलिटी किंवा जी लवचिकता नातेसंबंधात असायला हवी ती राहत नाही आणि त्यामुळे नातेसंबंधामध्ये त्यामुळे एक प्रकारचा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा लगेचच्या लगेच कमिटमेंट मागतात. आता ही कमिटमेंट तुळ राशीकडून देऊ केली जाते, परंतु त्याला थोडा वेळ लागू शकतो. इथे सुद्धा थोडासा यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ही सुद्धा थोडीशी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दुसरी म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती आहेत त्यांचं भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे जन्मजात असतं आणि हा त्यांचा स्वभाव आहे. हा स्वभाव थोडासा कर्क राशीला विचित्र वाटू शकतो किंवा कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये या संदर्भात थोडेसे संशय मनात दाटू शकतात. अर्थात या 2-3 कारणामुळे यांच्या रिलेशनशिपमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. अर्थात हे जे प्रॉब्लेम आहेत हे गाळले जाऊ शकतात किंवा बाजूला ठेवले जाऊ शकतात. कारण ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये येता त्यावेळेस जर का तुम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये असाल, खरोखरच तुमचं एकमेकांवरती प्रेम असेल, तर हा जो तुमचा स्वभाव असेल त्याच्याबद्दल थोडंसं ॲडजस्ट करणं हे सोपं होईल तुमच्या रिलेशनशिपसाठी किंवा करणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या दोन्ही ज्या राशीच्या यांच्यामध्ये ब्रेकअपच्या संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम येत नाही. ह्या 2-3 गोष्टी सांभाळल्या तर. या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये येत असतील तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी आत्ता आपण पाहिल्या या फक्त नाही फक्त चंद्रावरून त्याचे गुणधर्म पाहिले. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे होत असतात. पूर्ण पत्रिका पाहून तुमच्या रिलेशनशिपमध्ये येणारे जे प्रॉब्लेम आहे त्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगता येऊ शकतात. तर मित्रांनो, हे होतं प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये कर्क आणि तुळ रास असतील तर त्यांची जी रिलेशनशिप आहे ही कशा प्रकारची असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.